मध्ये एंटर करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला जे कंपनीचं स्ट्रक्चर आहे ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. की असं नाही करायचं आपल्याला की डायरेक्ट जे टूल्स आहेत, जसं आता आपण काय काय शिकणार आहेत, सगळ्यात पहिल्यात एक्सेल शिकणार आहेत, SQL, पॉवर BI, पायथॉन. सॉरी, थोडंसं आज जरा जॉईनिंग थोडं लेट होतं, त्याच्यामुळे थोडंसं सेशन आपलं. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं की हे टूल्स तर आहेत, जसं एक्सेल, SQL, पॉवर BI, पायथॉन. त्यानंतर जिरा नावाचं अजून एक टूल आहे, जे आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. म्हणजे जिरा हे जसं वर्क फ्रॉम होम करतोय, तर जो आपला मॅनेजर आहे तर त्याला हे काम कसं दिसणार आहे आपलं, की आपण कसं करतोय काम. ठीक आहे, तो ज्यावेळी वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट ज्यावेळी सुरू झाली, तर जिरा नावाचं टूल हे मार्केटमध्ये खूप डिमांडला आहे. मग हे आपल्याला हे पण शिकवणार आहेत आपण क्लासमध्ये, जिरा म्हणजे कंपनीमध्ये एक्झॅक्टली आपण काम कसं करतोय. आणि त्याच्यानंतर तर मग हे लास्टचा पॉइंट आहे कंपनीचं स्ट्रक्चर. मग आता हे कंपनीच्या स्ट्रक्चर मध्ये एक ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला, जसं SDLC आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. त्यानंतर क्लायंट किती प्रकारचे असतात, त्यानंतर अजाईल मेथोडॉलॉजी आहे, अजाईल आहे, वॉटरफॉल आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्यासोबत जे काम करणार आहेत कलिग, ठीक आहे, तर ते पण माहिती झाले पाहिजे आपल्याला की कोण कोण कलिग आहेत, आपल्यासोबत कोण काम करतं, प्रत्येकाचा रोल काय आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणणार आहे अजाईल पीपल. अजाईल पीपल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असेल सगळ्यात लास्टला मीटिंग. ठीक आहे, मीटिंग आहेत 5 प्रकारच्या मीटिंग आहेत, तर सगळ्या बघणार आहेत आपण. म्हणजे कोणत्या मीटिंगला काय म्हणतो हे महत्वाचं आहे, कारण कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं नाही झालं पाहिजे. आता भरपूर म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स लावायचा वगैरे, ठीक आहे, तर त्यांना जर ह्या गोष्टीच माहिती नसतील, ठीक आहे, कंपनीचं स्ट्रक्चर, मीटिंग किती प्रकारचे असतात, आपण कोणत्या पर्सनला काय म्हणतो, त्यानंतर अजाईल म्हणजे काय, कसं काम करतो आपण, ठीक आहे, हे वर्किंग कल्चर माहिती पाहिजे. हे जर माहित नसेल तर तुम्हाला इश्यू येतात परत कंपनीमध्ये. हे टूल्स तर आहेत, हे टूल्स तर शिकणार आहेत विथ थिअरी प्लस प्रॅक्टिकल, दोन्ही गोष्टी आपण शिकणार त्याच्यामध्ये. तर स्टार्टिंग करूया आपण. ठीक आहे, IT कंपनी. आणि त्याच्यानंतर अजून एक सांगतो, डोमेन. म्हणजे आपल्याकडे किती डोमेन आहेत, आणि ऍज अ डेटा अनालिस्ट म्हणून आपण कुठे कुठे काम करू शकतो. मेन डोमेन आहे IT, ठीक आहे, ज्यालाच आपण सॉफ्टवेअर कंपनी म्हणतो. त्यानंतर आहे हेल्थकेअर. हेल्थकेअर डोमेन म्हटलं की मग ह्याच्यासाठी थोडी चेन मोठी असते, जसं हॉस्पिटल चेन आहे, हॉस्पिटल चेन.
त्याचं एक्झाम्पल आहे एम्स. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलंय. किंवा एमजीएम आहे. ठीक आहे, ज्यांचा ग्रुप आहे हॉस्पिटलचा हेल्थ केअरचा, त्यांचा जो डेटा आहे त्याच्यावरती त्यांना डिझायर्ड आउटपुट पाहिजे, डॅशबोर्ड पाहिजे. त्यासाठी मग डेटा अनालिस्ट हायर करतात. त्यानंतर डोमेन आहे बँकिंग. वेगवेगळ्या बँक्स आहेत, जसं की कोटक महिंद्रा आहे, एचडीएफसी आहे. तर त्यांच्याकडे पण ऍज अ डेटा अनालिस्टचा रोल असतो. त्यानंतर क्रिकेट अनालिस्ट. हा पण एक रोल आहे, पण इकडे थोडं डायरेक्ट म्हणता येईल पॉलिटिक्स चालतं, त्याच्यामुळे इकडे आपण गॅरंटी थोडी कमी असते ऍज अ क्रिकेट अनालिस्ट. जर तुमचा रेफरन्स असेल कुणाचा, तर तुम्ही डेटा अनालिस्ट शिकल्यानंतर क्रिकेट अनालिस्ट 100% होऊ शकता. म्हणजे जे इंडियासाठी काम करू शकता डिरेक्टली ऍज अ क्रिकेट अनालिस्ट म्हणून. ठीक आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर अजून एक रोल आहे, ते तर डोमेन झाले. त्याच्यासोबत फ्रीलान्सिंग. भरपूर जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल. ठीक आहे, ऍज अ फ्रीलान्सिंग ही कन्सेप्ट काय आहे की तुम्ही आयटी मध्ये स्वतःचा जॉब करणार. ठीक आहे, सोबतच किंवा एक कुणाला जॉब नसेल करायचं तर डिरेक्टली काय करू शकतो आपण, फ्रीलान्सिंग हे सुरू करू शकतो. फ्रीलान्सिंग म्हणजे काय, एक वेबसाईट असेल फ्रीलान्सिंग नावाची किंवा अपवर्क किंवा आय थिंक फिवर, आय थिंक हे एक्झॅक्ट माहित नाही मला. ह्या दोन तर आहेत, फ्रीलान्स असेल आणि अपवर्क. याच्यावरती काय करतात क्लायंट, त्यांचा प्रोजेक्ट म्हणजे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ते इकडे पोस्ट करतात आणि त्याच्यानंतर आपण आपलं अकाउंट बनवून अपवर्क वरती वगैरे म्हणजे आपण डेटा अनालिस्ट मध्ये जे काही शिकलेलो आहे, ठीक आहे, तर आपण ते काम इकडे घेऊ शकतो. मग इथं बिडिंग लागते. ठीक आहे, म्हणजे पर आवर ठीक आहे 500 रुपये किंवा जे काय असेल प्रोजेक्ट नुसार, त्याची डिफिकल्टी लेवल किती आहे काय वगैरे, तर त्यानुसार आपण ते चार्जेस घेत असतो आवर नुसार. म्हणजे मंथली नाही वगैरे, आवर नुसार आपण ठरवतो. इकडे पण चांगलं इन्कम होतं फ्रीलान्सिंग मध्ये पण. हे डोमेन आहेत, एवढे आयटी मध्ये आपण काम करणार. सोबतच बाकीचे पण सेक्टर्स आहेत. अजून एक राहिलं याच्यामध्ये डोमेन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग. हे एक डोमेन आहे ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. म्हणजे हे आयटी डोमेन सोबतच बाकीच्या जे काही डोमेन्स आहेत त्यांना आयटीचा सपोर्ट लागत असतो, आयटी टीमचा. इथपर्यंत कुणाला काही इश्यू किंवा कुणाला कोणता पॉईंट नाही कळाला किंवा कुणाला कन्सेप्ट काय आहे ऍज अ डेटा अनालिस्ट अजून माहिती नसेल तर आपण ते पण एक्सप्लेन करू अजून. एनी डाऊट? नो सर. सेशन फक्त इंटरॅक्टिव्ह ठेवा, म्हणजे कुणाला इश्यू असतील किंवा त्यानंतर मेन पार्ट आहे तो आहे क्लायंट. तर क्लायंट किती प्रकारचे आयटी मध्ये, म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा मेन मार्केटमध्ये क्लायंट जर नसेल तर कोणताच बिझनेस रन होत नाही. मग ती आयटी कंपनी असो किंवा हॉस्पिटल जरी असलं, जर पेशंटच गेले नाही तिकडे तर तो बिझनेस चालतच नाही. सगळ्यात महत्वाचं मग क्लायंट, म्हणजे त्यालाच आपण युजर म्हणणार. युजर म्हटले की जसं आपण फेसबुक यूज करतोय, इंस्टाग्राम यूज करतोय, ठीक आहे, तर तो त्याला की क्लायंट. आता आयटी मध्ये क्लायंट आहेत दोन प्रकारचे. पहिला क्लायंट आहे टेक्निकल क्लायंट आणि सेकंड आहे नॉन टेक्निकल.
ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे की टेक्निकल क्लायंट म्हणजे ज्याला सगळं गोष्टी माहिती आहेत, त्यांना प्रोजेक्ट कसा करायचा आहे काय वगैरे. ठीक आहे, म्हणजे ह्यांना जे रिक्वायरमेंट आहे त्यांची ती पूर्णपणे त्यांच्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. डॉक्युमेंटेशन म्हणजे त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये ऍक्च्युली करायचंय काय. ठीक आहे, प्रोजेक्ट एक एक्झाम्पल घेऊया प्रोजेक्टचं आपण इकडे. सपोज झोमॅटो असं एक ऍप्लिकेशन बनवायचंय, एक क्लायंट आहे. ठीक आहे, तर तो हा झाला टेक्निकल क्लायंट. पण त्या टेक्निकलला त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट पूर्ण माहिती आहे. ठीक आहे, आणि त्यांनी त्याचं डॉक्युमेंटेशन पूर्ण बनवलंय. म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण झोमॅटोवरती गेल्यानंतर पेमेंट करतो किंवा जे ऑर्डरचा मेनू असतो, ठीक आहे, त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याच्यावरती काय काय बटन्स आहेत, त्याच्यावरती फोटोज कसे कसे दिसतात वेगवेगळे मेनूचे, व्हेज नॉनव्हेज काय अजून असतील, ब्रेकफास्टचे वगैरे. तर ह्या गोष्टी ह्या क्लायंटला सगळ्या माहिती आहेत. टेक्निकल क्लायंट जो आहे तो, ठीक आहे, त्यांना इच अँड एव्हरी टर्म माहिती आहे. मग त्यांनी त्यांचं स्वतःचं डॉक्युमेंटेशन बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण रिक्वायरमेंट लिहिलेली आहे की त्यांना कसं ऍप्लिकेशन बनवून पाहिजे. आणि सेकंड आहे नॉन टेक्निकल, ज्यांना फक्त एक ओव्हरव्ह्यू माहिती आहे. ठीक आहे, ओव्हरव्ह्यू म्हणजे काय की त्यांनी मार्केटमध्ये कुठेतरी ऍप्लिकेशन बघितलेले असेल. ठीक आहे, ते काय म्हणणार, हा ठीक आहे, मी मार्केटमध्ये एक ऍप्लिकेशन असं बघितलं, मला सेम तसंच पाहिजे. म्हणजे ह्यांना टेक्निकली त्या गोष्टीचं नॉलेज नाहीये. ठीक आहे, नॉन टेक्निकल क्लायंट. मग आता नॉन टेक्निकल क्लायंटला आपण एक एक्झाम्पल सोबत कम्पेअर करू शकतो की रिअल इस्टेट. ठीक आहे, रिअल इस्टेटचं जे बिल्डर्स आहेत किंवा ओनर्स, मग त्यांना फक्त त्यांच्या बिझनेसमध्ये नॉलेज आहे, तर त्यांना आयटी मधलं किंवा ऍज अ ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये काही नॉलेज नाहीये. ठीक आहे, तर हे रिअल इस्टेटचे जे आहेत मग ते काय म्हणतील, आम्हाला मार्केटमध्ये आम्हाला एवढा वेळ नाहीये, तुम्हाला पैसे किती लागतात तेवढे सांगा आणि त्याप्रमाणे आम्हाला आमचं ऍप्लिकेशन बनवून द्या. ठीक आहे, आणि हे जे टेक्निकल क्लायंट आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी डॉक्युमेंट आहे, त्यांना नॉलेज आहे, तर हे सांगणार कंपनीला की काम कसं करायचं काय वगैरे, एक फ्लो सांगणार. म्हणजे ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय होईल, कंपनी चालेल, म्हणजे सॉरी ऍप्लिकेशनची जी प्रोसेस ती चालेल. त्यानंतर म्हणजे हे दोन क्लायंटचे प्रकार आहेत, टेक्निकल नॉन टेक्निकल. ह्याच्यामध्ये कुणाला इश्यू. नो सर. ओके, तसंच ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याच्या पण किती दोन टाइप्स आहेत. पहिले आहे प्रोडक्ट बेस. प्रोडक्ट बेस कंपनी. आणि सेकंड आहे सर्व्हिस. सर्व्हिस बेस. म्हणजे त्या वर्ड मध्ये पण समजून जातं एकदमच की प्रोडक्ट बेस कशाला म्हणतो आपण आणि सर्व्हिस बेस कशाला म्हणतो. प्रोडक्ट बेस म्हणजे काय, त्यांचं ओन प्रोडक्ट आहे काहीतरी. ठीक आहे, सपोज आपण एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याला प्रोडक्ट बेस पण म्हणतो आपण. त्यांचं सपोज मोबाईल हे प्रोडक्ट आहे स्वतःच आणि त्याचं ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. एक्झाम्पल साठी आपण ऍपलचं उदाहरण घेऊया. ठीक आहे, आणि सेकंड आहे सर्व्हिस बेस्ड कंपनी, ज्याच्यामध्ये हे काय करतात,
सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्याच्या नावातच लिहिलेलं आहे, जसं की झोमॅटो, स्विगी. IT कंपन्यामध्ये म्हणलं तर TCS, नंतर आहे इन्फोसिस. मग हे सर्व्हिस बेस म्हणजे काय? हे स्वतःच काही प्रोडक्ट नाहीये. ठीक आहे, दुसऱ्याकडून हे एकतर बनवून तरी घेणार किंवा फक्त कमिशन बेसवर जे पुढे डिलिव्हर करायचे, समोरच्या क्लायंटला डिलिव्हर करायचे. मग TCS, इन्फोसिस हे काय करतायत? हे एक नॉर्मल एक्झाम्पल घेऊया की असं नाहीये. ठीक आहे, जसं आपण NPV अँटीव्हायरस बघितला होता, NPV अँटीव्हायरस. ठीक आहे, कंपन्यांना हे काय करणार, दुसऱ्या कंपन्यांना हे प्रोव्हाइड करणार सर्व्हिस. ठीक आहे, की आम्ही तुमचं म्हणजे जो कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आहे तो व्हायरस म्हणजे नाही आला पाहिजे ह्यासाठी एक अँटीव्हायरस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. TCS किंवा इन्फोसिस. ठीक आहे, हे झालं ITचं एक्झाम्पल. तिच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आता झोमॅटो, स्विगी ह्या पण काय करतात? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. मग त्यांचं जी सिस्टीम आहे ते हँडल करण्यासाठी IT टीम ही कोर आहे त्याच्यामध्ये. जसं डिलिव्हरी जी आहे ती आपण काय करतो? ट्रॅक करतो, GPS वगैरे. त्यानंतर पेमेंटची प्रोसेस आहे, पेमेंट गेटवे म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, नवीन मेनू ते डेली किंवा वीकली किंवा मंथली ऍज पर रिक्वायरमेंट ते त्याच्यामध्ये अपडेट करतायत मेनू वगैरे, किंवा त्याची थीम असेल, कलर असेल किंवा नवीन इंटिग्रेशन काही असेल हे सगळं ऍड करतात झोमॅटो, स्विगी. मग ज्यावेळी आपण ठीक आहे क्लास केला वगैरे, तर सगळ्यात चांगली कंपनी कोणती? प्रोडक्ट बेस्ड, सर्व्हिस बेस्ड कोणती कंपनी आहे? आणि अजून एक थर्ड, ठीक आहे म्हणता येईल, किंवा आपण त्याच्यामध्ये असं कुठं उल्लेख नाहीये. थर्ड जे आहे ती हायब्रिड म्हणतो, हायब्रिड. जसं प्रोडक्ट प्लस सर्व्हिस. ठीक आहे, म्हणजे एक कंपनी असं असेल की स्वतःचं प्रोडक्ट पण आहे आणि सर्व्हिस पण प्रोव्हाइड करते. ठीक आहे, सपोज तिचा लॅपटॉप आहे. हे काय झालं? हा प्रोडक्ट आहे म्हणजे ह्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली, आणि तेच काय करतायत पुढे, ज्यावेळी 1 वर्षाची वॉरंटी दिली सपोज, आणि तो लॅपटॉप काय झाला? खराब झाला. हे काय करतात? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात परत. ठीक आहे, म्हणजे एकच कंपनी, दोन फायदे. एक तर मॅन्युफॅक्चरिंग पण करायचं आणि त्यांना सर्व्हिस पण प्रोव्हाइड करायची. 1 वर्ष स्टार्टिंगला फ्री द्यायचं किंवा एक टाइम पिरियड असेल, आणि त्यानंतर मग सर्व्हिसचे चार्जेस घ्यायचे. तर अशा 2 कंपन्या आहेत. आणि आपल्यासाठी कोणती चांगली आहे मग? तर एक तर प्रोडक्ट बेस्ड, नाही तर ही हायब्रिड, प्रोडक्ट प्लस सर्व्हिस. सर्व्हिस बेस मध्ये थोडेसे इश्यू येतात. असं नाही की चांगली वगैरे असं काही नाही, पण तुम्हाला प्रोडक्ट बेस्ड कंपनी जर मिळाली तर अजून बेटर आहे. म्हणजे इथं फायरिंग होत नाही. फायरिंग कंपनीतून काढून टाकण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ठीक आहे, अजून एक कन्सेप्ट आहे, सॉरी याच्यामध्ये कोणाला काही इश्यू? प्रोडक्ट बेस्ड, सर्व्हिस बेस्ड किंवा हायब्रिड कंपनी? नो सर. ठीक आहे, कोणाला काही वाटत असेल तर हँड रेज केला तरी चालेल. त्यानंतर ले ऑफ. मास फायरिंग. ठीक आहे, त्या पण कन्सेप्ट तेवढंच महत्वाचं. ठीक आहे, तर ले ऑफ का होतं? ले ऑफ म्हणजे काय? म्हणजे हेच थोडक्यात त्याला तेच म्हणू शकतो डायरेक्ट. ले ऑफ मध्ये मग मास फायरिंग होते. कंपनी एकदाच काय करते?
500, 1000, 5000 जेवढे जास्त मोठी कंपनी असेल म्हणजे त्याच्याकडे क्लायंट म्हणजे सॉरी एम्प्लॉय पण तेवढेच असतात. ठीक आहे, 5000 टीसीएस मधून काय केले, फायर केले, काढून टाकले. त्यांची स्ट्रेंथ किती असेल, जवळपास 1 लाख, 2 लाख, 10 लाख जास्त असेल स्ट्रेंथ, तेवढे एम्प्लॉय असतील. आता ले ऑफ का झालं, ले ऑफचे 2 रिझन आहेत, म्हणजे काढून टाकण्याचे 2 रिझन आहेत. जसं आपण आधी डिस्कशन केलं होतं, क्लायंट, कोणत्याही कंपनीचा क्लायंट हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, कंपनीने ही कंपनी आहे सपोज, क्लायंट आहे, त्यांना एक एक्झाम्पल साठी घेतो आपण, झोमॅटो नावाचं ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर, सोबतच वेबसाईट पण बनवून घेतात, वेबसाईट. आणि हा जो प्रोजेक्ट आहे झोमॅटो, युबर, स्विगी, हा लाईफ टाईमचा प्रोजेक्ट आहे. असं नाही की 1 वर्ष क्लायंट करणार आहे किंवा 2 वर्ष करणार आहे, हा लाईफ टाईम प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अपडेट खूप येत असतात. आणि ही कंपनी XYZ, तो हा क्लायंट असल्यामुळे कंपनीने काय केलं, मग कंपनीचा क्लायंट आहे हा झोमॅटो XYZ कंपनीचा, मग यांनी हायरिंग केलेली, नवीन प्रोजेक्ट आलेला आहे झोमॅटोचा, हायरिंग केली. ठीक आहे, 1000 एम्प्लॉय आणि ह्यांचं बजेट, ठीक आहे, आपण 1000 कोटी, म्हणजे क्लायंट काय करणार आहे, सपोज झोमॅटो XYZ कंपनीला 1000 कोटी देणार आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कंपनी काय बघते आधी, त्यांचा फायदा काय याच्यामध्ये. समजा 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, 1000 कोटी भेटले तर कंपनी म्हणेल त्यांना कमीत कमी 400 कोटी भेटले पाहिजे. ठीक आहे, 400 CR, आणि बाकीचे उरलेले 600 कोटी हे एम्प्लॉयचं काय करणार आहे, पेमेंट. ठीक आहे, म्हणजे झोमॅटोने त्यांना 1000 कोटी दिले, त्यातले 400 कोटी त्यांनी त्यांचा जो काही प्रॉफिट आहे तो 400 कोटी तो प्रॉफिट आहे, आणि बाकीचे ते त्यांचं मेंटेनन्स वगैरे, एम्प्लॉयची सॅलरी, त्या गोष्टी ह्या केलेल्या. ठीक आहे, पहिला 5 वर्ष हा प्रोजेक्ट चालला. त्यानंतर मार्केटमध्ये झोमॅटोचं नाव सपोज खराब झालंय वगैरे, डिलिव्हरी टाइमावर येत नाही, किंवा डिलिव्हरी ज्या लोकेशनला मागवलंय त्या लोकेशनला येत नाही. ठीक आहे, असं हे सगळ्याच लोकांसोबत होतं. मग यांची सर्व्हिस जर खराब झाली, समजा नाव खराब झालं, या कंपनीने सपोज हा प्रोजेक्ट बंद केला, तर मग जे प्रोजेक्टच नाही म्हटल्यानंतर 600 कोटी द्यायचे. ठीक आहे, पेमेंट द्यायचे, हे कंपनी स्वतःतून देत नाही. ठीक आहे, त्यावेळेस प्रोजेक्ट, आणि समोर पेंडिंग पण प्रोजेक्ट नाहीये, पेंडिंग प्रोजेक्ट तो पण नाहीये, जवळपास प्रोजेक्ट संपत आलेले, त्यावेळेस काय करतात, मग फायर करतात. मग आता ही 600 कोटी द्यायचं म्हणजे जोक नाही, तो हे मग बल्क अमाऊंट मध्ये पण फायर करतात. हा झाला पहिला सिनेरिओ. सेकंड सिनेरिओ काय असेल, जसं आता AI आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, तर त्या रिलेटेड आता जे फायर केलेले होते लोक, तर हे आधीपासून काम करत आले होते. ठीक आहे, TCS मध्ये, तर त्यांना कंपनीने आधीच सांगितलं, वॉर्निंग दिलेली होती की तुम्ही तुमचं जे स्किल्स आहेत ते अपडेट करावं लागतील. ज्यांनी अपडेट नाही केले तर त्यांना ते फायर केलेलं. अपडेट का करावं लागले, जो क्लायंट आहे समोरचा, जो कंपनीला प्रोजेक्ट देणार आहे, ठीक आहे, त्याला ते रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, की त्यांना AI ची रिक्वायरमेंट आहे. तर तुम्ही तुमचे जर स्किल्स अपडेट नाही केले तर कंपनी टाइम देते, असं नाही की डायरेक्ट काढून टाकते बरं का, टाइम देते, एक ड्युरेशन असतं. काही कंपन्या डायरेक्ट काढतात असं नाही, पण इथं टाइम ड्युरेशन पण दिलेलं असतं, 1-2 महिने, 3 महिने. जर MNC असेल चांगली तर 6 महिन्यापर्यंत टाइम देतात. मग एम्प्लॉयला कधी कधी काय वाटतं की हा ठीक आहे, आतापर्यंत चालत आलं, आता तर कशाला काढून टाकतो, असं पण होतं. आणि ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक टर्म आहे बेंच.
ठीक आहे. बरेच जण म्हणतात, आपले मित्र असतात वगैरे, की मला बेंचवर टाकलंय किंवा मी बेंचवर आहे कंपनीत असल्यानंतर. बेंचवरचा परफेक्ट मिनिंग काय आहे? क्लायंट आहे, कंपनी आहे इकडे. ठीक आहे. म्हणजे क्लायंटला एक प्रोजेक्ट पाहिजे, सेम सपोज झोमॅटो. ठीक आहे. क्लायंट आणि कंपनीमध्ये आधी डिस्कशन झालं, डॉक्युमेंटेशन बनवलं व्यवस्थित, आणि ठीक आहे. आता फायनल आधी काय क्लायंट काय म्हणलं, की हा ठीक आहे, आपण 1 वीक नंतर फायनल करू, म्हणजे त्यांचं जे काही पेमेंट वगैरे असेल, आणि प्रोजेक्टला सुरुवात करू. ठीक आहे. तर जो हा एम्प्लॉय होता, त्याला कंपनीनं काय केलं, तर हायर केलं होतं. पण हा जो प्रोजेक्ट आहे, क्लायंटला काही इश्यू आला असेल वगैरे, तर क्लायंट म्हटला आता सध्या नाही करायचा प्रोजेक्ट. ठीक आहे. जो हायर केला होता, मग त्याला हे बेंचवर ठेवतो. म्हणजे क्लायंट कडूनच रिक्वायरमेंट पूर्ण आलेली नव्हती, किंवा ती पेंडिंगला गेली आहे 2 महिने 3 महिने. क्लायंट म्हणतो 2 महिने 3 महिने मला टाइम द्या, किंवा त्यावेळी हे बेंचवर जातात. ठीक आहे. कधी कधी पेमेंट देऊ शकतात बेंचवर गेल्यानंतर, म्हणजे काही काम नसतं करायला. ठीक आहे. आणि कधी पेमेंट देतील किंवा नाही, ते कंपनीच्या रूल्स रेग्युलेशन्स नुसार आहे. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही इश्यू परत कोणता पॉईंट वाटतोय की परत डिस्कस करायचं? बोला. बोललं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे क्लासमध्ये इंटरॅक्टिव्ह जसं म्हणतो ना, बिंदास बोला, तुम्हाला काही इश्यू असू द्या. नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. बर. जर कुणाला वाटत असेल तर, नाही तर मग चॅट बॉक्समध्ये काय करा, चॅट बॉक्समध्ये विचारा, काय अडचण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं सेशन मग मंडे टू फ्रायडे. ठीक आहे. 8 ते 9. आणि त्यानंतर सॅटर्डेला इंटरव्ह्यू. सॅटर्डेचं टायमिंग मला सांगा फक्त. सगळे 8 ते 9 जमेल, की सकाळी वगैरे काही असेल तर सांगा मला. मॉर्निंग मध्ये जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल सॅटर्डेला. मी एक पोल टाकतो टायमिंगचं, मग त्यानुसार फक्त त्यावरती हे करा पोलमध्ये. ठीक आहे. हो, ओके चालेल. चालतं सर. हो. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला. आता हे फक्त जस्ट ओव्हरव्ह्यू बघितलं. आता एक स्टार्टिंग पासून एक हळूहळू आपण त्या लिंक वरती येऊया. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे SDL. ठीक आहे. आता आयटी मध्ये काम करतो म्हटल्यानंतर क्लायंटची काहीतरी रिक्वायरमेंट आहे, म्हणजे ती आहे एक सॉफ्टवेअर त्यांना बनवून पाहिजे. SDLचा फुल फॉर्म काय आहे मग? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. त्याच्या आधी आपण इकडे टीम डिस्कस करूया. सगळ्यात पहिला जो मेंबर आहे महत्वाचा, ठीक आहे, तो आहे मॅनेजर. मॅनेजर आपल्या डिपार्टमेंटला सपोज एक मॅनेजर आहे. सेकंड आहे टीम लीडर, तो पण एक आहे. त्यानंतर आहे बिझनेस अनालिस्ट. तो पण एक आहे. त्यानंतर आहे डेटा अनालिस्ट.
आता हे प्रत्येक कंपनीनुसार बदलतं. स्मॉल कंपनी आहे, मीडियम आहे, लार्ज कंपनी. त्यानंतर अजून एक म्हणायला गेलं तर जसं आपण मल्टीनॅशनल कंपनी म्हणतो, MNC. ठीक आहे, म्हणजे जो क्लायंट आहे आपला तो अमेरिकेचा आहे, जपानचा आहे, जर्मनी आहे. ठीक आहे, तो बाहेरचा क्लायंट आहे, तो कंपनीच बाहेरची. ठीक आहे, कंपनीच बाहेरची ही गोष्ट आहे. सपोज MNC कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी. हे प्रत्येक कंपनीनुसार ही मॅटर करता की डेटा अनालिस्ट किती आहेत, नंबर ऑफ पोझिशन त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर. मग 3 ते 5 डेटा अनालिस्ट असतात एका प्रोजेक्टवरती काम करणार. कधी 3 असतील, म्हणजे कॉम्प्लेक्स तुमचा प्रोजेक्ट किती अवघड आहे. ठीक आहे, त्यानुसार म्हणजे चेंज होत राहील, पण ऍव्हरेजली 3 ते 5. त्यानंतर डेटा सायंटिस्ट. हे पण 3 ते 5 किंवा 2 ते 3. आणि हे स्मॉल स्केल कंपनी आता सध्या तरी डेटा जे सायंटिस्ट आहेत तेवढे यूज करत नाही डेटा सायन्स अजून. आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये ती पण प्रोफाईल एकदम जास्त बूम असेल. आता येतोय, ट्रेंडच सुरू होते. त्यानंतर असेल डेव्हलपर. डेव्हलपर म्हणजे जे ऍक्च्युली ऍप्लिकेशन बनवतील. डेव्हलपर मध्ये फ्रंट एंड डेव्हलपर आणि बॅक एंड डेव्हलपर. फ्रंट एंड डेव्हलपर म्हणजे आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं किंवा वेबसाईट ओपन केल्यावर वेबसाईटवर जे काही दिसतं सगळं, इमेज, बटन्स, सगळं जे काही दिसतं डोळ्यांना, म्हणजे जे ऍक्च्युअली स्क्रीन असते त्याला आपण म्हणतो फ्रंट एंड डेव्हलपर. ठीक आहे, 2 ते 3 इकडे पण 2 ते 3 किंवा 3 ते 4 डिपेंड आहे डेव्हलपर. आता हे डेव्हलपर प्रत्येक डेटा सायन्सचा हा जसं आता AI येते बरोबर. ठीक आहे, पवनने विचारलाय क्वेश्चन की डेटा सायन्सचा रोल काय. डेटा सायन्स जसं की डेटा सायन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मशीन लर्निंग, ML. त्यानंतर डीप लर्निंग. नंतर आहे मेन जे सुरू होत आहे AI किंवा डेटा सायन्स, ते आहे पायथॉन पासून सुरू झालेलं आहे, पायथॉन. बाकी तर टूल्स आहेतच अजून, फक्त मेन सध्या तरी हे टूल्स आपण मशीन लर्निंग, डीप लर्निंग, पायथॉन आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. तर जो पायथॉनचा रोल आहे, जसं आपण ChatGPT बघतो. ठीक आहे, हे ChatGPT पायथॉनचा यूज करूनच बनलेलं, म्हणजे डेटा सायन्सचा, मशीन लर्निंग, डीप लर्निंग. डेटा सायन्सचा रोल मग आता ChatGPT काय करतो. ChatGPT म्हणजे स्वतः असं वेगळं काही करत नाही, जे गुगल वरती. ठीक आहे, म्हणजे ह्या ChatGPTला काय केला जातो, एक तर आधी डेटा दिला जातो. ठीक आहे, म्हणजे डेटा कोणाला दिला जाणार, हा मशीनला दिला जाणार. ठीक आहे, मग तो प्रिडिक्ट करत राहतो, त्याला डेटा आधी भरपूर दिलेला असतो. ठीक आहे, सपोज शेअर मार्केट आहे तर त्याला गेल्या 10 वर्षाचा डेटा काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. आणि त्यानुसार ना तो एक प्रिडिक्शन करतो की तुम्ही म्हणजे प्रॉफिट कमवणार की लॉस, आता प्रॉफिट होईल किंवा लॉस. डेटा सायन्स म्हणजे थोडक्यात प्रिडिक्शन. प्रिडिक्शन. ठीक आहे, नक्की काय होणार आहे, ह्याच्यासाठी डेटा सायन्सचा यूज केला जातो. आणि मग प्रत्येकच आता कंपन्या त्या डेटा सायन्सकडे वळत आहेत. किंवा जसं चॅटबोट आहे. चॅटबोट म्हणजे माणूस नसतानाही आपल्याला रिप्लाय येतात. ठीक आहे, आपली काही क्वेरी वगैरे असेल फ्लिपकार्ट, अमेझॉनला, डेटा सायन्स मध्ये मग तुम्ही शिकू शकता पुढे चालून वेगवेगळे मशीन्स लेवलचे प्रोग्राम बनवायचे. जसं आता ChatGPT आहे,
किंवा नवीन एआयचे ऑटोमेशनचे टूल आलेले. क्लिअर पवन? हो सर. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डेटा अनालिसिस, डेटा सायन्स, सगळ्यात महत्वाचा रोल आहे डेटा. ठीक आहे. मग जसं चॅट जीपीटी आता सगळ्यांनाच माहिती आहे की चॅट जीपीटी काही क्वेश्चन विचारला की ते आन्सर कसं काय करतं. त्याला जसं डेटा फिडिंग म्हणजे डेटाचं फिडिंग, त्याला डेटा आधी तेवढा त्या मशीनला दिलेला आहे की ह्याचं अनालिसिस करतो आणि मग त्यानुसार ते क्वेश्चन विचारतं. पण त्याला पण काय लिमिट आहेत, लिमिट आहेत. ठीक आहे, एक प्रकारच्या लिमिट आहेत त्याला पण. किंवा तो डेटा सगळ्याच बरोबर असेल का तर नाही. त्यानंतर अजून बरेच रोल आहेत जसं की मॅन्युअल टेस्टर आहे. ठीक आहे, हे एवढे रोल्स आहेत जे आपल्यासोबत डेटा अनालिस्ट आहेत, पण आपल्यासोबत बाकीचे जे करंटली पॅरलल जे प्रोजेक्ट सुरू असतात तर ते आपले एवढे कलिग्स आहेत ते सगळे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे, SDLC, ज्याच्यामध्ये 6 स्टेजेस आहेत वेगवेगळे. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप होतं ना ते कोणत्या स्टेजेस मधून जातं आणि त्यानंतर जो क्लायंट आहे त्याला डिझायर्ड आउटपुट, त्याची जे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवून भेटलं तरच तो सॅटिस्फाय होतो. जर क्लायंटला कंपनीला व्यवस्थित दिलं नाही ऍप्लिकेशन बनवून वगैरे तर तो सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळे वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाइम म्हणजे दोघांचा पण आहे. सगळ्यात महत्वाचं आहे मग रिक्वायरमेंट गॅदरिंग. रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय, जो क्लायंट आहे, ठीक आहे, क्लायंट ए हा क्लायंट आहे. एक्झाम्पल घेतलं आपण, त्यांना इंस्टाग्राम सारखं ऍप्लिकेशन बनवून पाहिजे, त्यामुळे इंस्टाग्राम सपोज. ठीक आहे, इंस्टाग्रामचं मग सपोज त्यांचं बजेट जसं म्हटलं तर आपण सपोज 1,000 करोडचं बजेट आहे त्यांचं. आता ही रिक्वायरमेंट आहे क्लायंटची, ही रिक्वायरमेंट आहे. असं नाही की क्लायंट येतो आणि तो डायरेक्ट जेवढे काही एम्प्लॉय आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करतो स्टार्टिंगला, असं काही नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे मग हे रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये बिझनेस अनालिस्ट. जो BA आपण आता बघितला होता की टीम आपली कोण कोण असेल, तर तो आहे बिझनेस अनालिस्ट. BA बिझनेस अनालिस्ट इज रिस्पॉन्सिबल. BA रिस्पॉन्सिबल असतो म्हणजे जे रिक्वायरमेंट आहे क्लायंट ती कलेक्ट करण्यासाठी. क्लायंट आला स्टार्टिंगला. आता क्लायंट हा थोडक्यात नॉन टेक्निकल क्लायंट आहे, त्याला त्या गोष्टी माहित नाहीये. तर तो काय म्हणतोय की सेम मार्केटमध्ये इंस्टाग्राम आहे, मला कसं बनवून पाहिजे ऍप्लिकेशन सेम. तुम्ही बनवा, मग तुमच्या ह्याने कसं तुम्हाला बनवायचं. ठीक आहे, मग तो आपल्याला माहिती पूर्ण देतच नाही, वरून माहिती देतोय. ठीक आहे, मग त्याला काय म्हणतो आपण हाय लेवल डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, हाय लेवल डॉक्युमेंटेशन म्हणजे त्याने वरून माहिती सांगितली. फॉर एक्झाम्पल तो म्हटलं की मला ठीक आहे त्याच्यामध्ये लॉग इनचं एक पेज आहे, एवढंच माहिती म्हणला, आणि साइन अप तसं आपण प्रत्येक वेळी लॉग इन आणि साइन अप, लॉग इनच्या आधी साइन अप किंवा रजिस्टर जे आहे ते करतो, नंतर लॉग इनचं पेज ओपन करतो. मग त्याने वरून सांगितलं की हाय लेवल डॉक्युमेंटेशन ज्याच्यामध्ये मला लॉग इन पेज
पाहिजे, साइन अप पेज पाहिजे. बाकीचं मग तुम्ही टीम सोबत डिस्कस करून सगळं ऍप्लिकेशन मला बनवून द्या. हे झालं हाय लेवल डॉक्युमेंटेशन. सो BA इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग हाय लेवल डॉक्युमेंटेशन. हा जो BA आहे बिझनेस अनालिस्ट, सगळ्यात महत्वाचं इकडे परत अजून मिस झालं माझ्याकडून. BA काय करणार, ऑनलाईन मीटिंग येते बघा. आता जशी मीटिंग आहे तिकडे असेल, कुणाला काही इश्यू का? श्रीकांत आणि सुमती विचारा. सर क्लायंट सगळं आपला डाटा सगळं क्लायंटच देणार ना आपल्याला टोटल? टोटल म्हणजे आता ते डिपेंड आहे. आता जसं हा क्लायंट बघितला नॉन टेक्निकल, आपण ते परत एकदा बघूया. हा बोला. इंस्टाग्रामचा जो क्लायंट आहे आपला, इंस्टाग्राम क्लायंट आहे त्याचे बरोबर. 1 करोडचं जे आहे 1000 करोडचा डाटा. डेटा नाही म्हणजे तो बजेट आहे. बजेट आहे. बजेट हा बजेट आहे. आणि त्याच्या नंतरचं लॉग इनचं जे पेज आहे म्हणजे जे सगळं जे आहे तर ते स्वतः तेच आपल्याला प्रोव्हाइड करणार ना? नाही म्हणजे तो काय करेल की तो फक्त सांगेल की मला तुम्ही लॉग इन पेज बनवून द्या, साइन अप बनवून द्या, म्हणजे साइन अप पेज फक्त तो सांगेल, त्याची आयडिया सांगेल. रिक्वायरमेंट म्हणजे काय की त्याला असं बनवून पाहिजे, ठीक आहे. आणि तो जो बिझनेस अनालिस्ट आहे तो त्याचं डॉक्युमेंट तयार करेल, म्हणजे PDF तयार करेल किंवा वर्ड डॉक्युमेंट ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. क्लायंट फक्त तोंडी सांगणार आहे की मला हे असं बनवून पाहिजे, मला असं बनवून द्या, ठीक आहे. सपोज मार्केटमध्ये मला एखादी 4 व्हीलर घ्यायची, तर मी आधी सांगणार की मला अशाची गाडी पाहिजे. मग मी शोरूमला जाऊन काय करणार, माझे रिक्वायरमेंट सांगणार, त्याप्रमाणे मला काय एखादं कस्टमायझेशन पाहिजे असतील तर गाडीचे कस्टमाइज पण करून भेटते. नाहीतर मग मला जी रिक्वायरमेंट आहे तशी गाडी मग मी मार्केटमधून घेऊन येतो. त्याचप्रमाणे इथे काय करतो आपण, एक रिक्वायरमेंट सांगतो त्यांना थेरॉटिकली, ओरली. क्लिअर आहे की काही इश्यू आहे अजून? श्रीकांत क्लिअर आहे ना? ओके, क्लिअर आहे. बर, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मग क्लायंटनी फक्त जस्ट त्याला एवढं काही माहिती नव्हतं क्लायंटला की ऍक्च्युली कसं चालतं, किंवा मला त्याला टेक्निकली टर्म माहिती नव्हतं सपोज क्लायंटला, तर त्यानं मग वरून सांगितलं की मला एवढं, मी एवढं सांगू शकतो, बाकीचं तुम्ही बनवा. मग ही क्लायंटची जी रिक्वायरमेंट होती ती एकतर PDF किंवा वर्ड फाईल आहे, ठीक आहे. ते लिहिण्याचं काम कोणाचं आहे, सगळं स्टोअर करून ठेवण्याचं काम कोणाचं आहे? BA. म्हणजे क्लायंट सोबत तो काय करेल, मीटिंग करेल, एक मीटिंग विथ क्लायंट. हा क्लायंट आहे. त्यांचं मीटिंग काय 10-20 मिनिटं किंवा अर्धा 1 तास चालेल. मग क्लायंट त्याचे पॉईंट सांगेल, ठीक आहे. किंवा त्याला त्याची सेम डुप्लिकेट कॉपी पाहिजे असेल एखाद्या ऍप्लिकेशनची वगैरे, तर त्याप्रमाणे तो त्या ऍप्लिकेशनचं नाव सांगेल. आणि हा बिझनेस अनालिस्ट ज्यावेळेस मीटिंग आहे त्यावेळी तो त्याचं काम करेल, लिहून घेण्याचं काम. कारण हे पुढे जाऊन काय करायचं, टीम सोबत डिस्कस करायचं. डिस्कस विथ टीम. जी टीम आपण बघितली सपोज, त्याप्रमाणे काय करणार आहे, टीम सोबत डिस्कस करणार. क्लायंटची अशी रिक्वायरमेंट आली आणि त्याप्रमाणे त्यांना ऍप्लिकेशन हे बनवून पाहिजे. मग टीम मध्ये सजेशन देतील की आपल्याला ह्याला टाइम किती लागेल, हे होऊ शकतंय की नाही, ठीक आहे. अजून खूप मोठ्या गोष्टी आहेत. हे जस्ट सुरुवात झाली की क्लायंटचा प्रोजेक्ट आलाय आणि मग त्याच्यावरती आता वर्किंग करायचंय, काय कसं करायचंय सगळ्यांचं एक डॉक्युमेंटेशन बनेल. कारण विदाउट डॉक्युमेंटेशन कोणताच प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही. डॉक्युमेंटेशन का महत्वाचं आहे, इन केस क्लायंट मी आधी सांगितलं सपोज की त्यांना हे 4 पेजेस बनवायचे, 4च, ठीक आहे.
आणि प्रोजेक्ट कम्प्लीट होत आल्यानंतर क्लायंटने काय केलं, ते म्हणले नाही अजून 2-3 पेजेस तुम्हाला मी सांगितले होते ऍड करायला. ठीक आहे, जर हे डॉक्युमेंटेशन नसेल तर मग कंपनीला पण काही बोलता येत नाही, की मग त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे त्यांना ते बनवून देणं गरजेचं आहे. सो प्रत्येक गोष्टीमध्ये हे डॉक्युमेंटेशन बनलं जातं. ठीक आहे, मग हे हाय लेवलचं डॉक्युमेंटेशन झालं. एक लास्ट आपण पॉईंट बघूया सेकंड, तो आहे रिक्वायरमेंट आल्यानंतर. ठीक आहे, नंतरचं पुढचा पॉईंट आहे, पहिला रिक्वायरमेंट गॅदरिंग, सेकंड आहे अनालिसिस. अनालिसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये लो लेवल डॉक्युमेंटेशन. लो लेवल डॉक्युमेंटेशन त्यालाच आपण टेक्निकल वर्ड अजून यूज करतो, SRS, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. लो लेवल म्हणजे हाय लेवलचा आधी घेतला आपण, लॉग इन पेज, साइन अप पेज वगैरे. लो लेवल म्हणजे काय, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती असेल, तो जो ऍप्लिकेशन आहे ना त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये ठीक आहे, लॉग इन पेज आहे, साइन अप पेज आहे, वेगवेगळे बटन्स, त्यानंतर वेगवेगळ्या लिंक्स, म्हणजे URL तर आहे, सॉरी, हायपर लिंक वगैरे. त्यानंतर इमेजेस, क्लायंटला ज्या ऍप्लिकेशन वरती दाखवायच्या इमेजेस. ठीक आहे, त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूज, म्हणजे जसं आता आपण फेसबुक, इंस्टाग्राम बघतो, त्याच्यामध्ये जे जे आपल्याला सगळं स्क्रीनवर दिसतंय ना, मग ते लो लेवल डॉक्युमेंटेशन. मग त्याच्यामध्ये सिक्युरिटीचा पण पार्ट आला, सिक्युरिटी. तर हे सगळं काय झालं, लो लेवल डॉक्युमेंटेशन. म्हणजे तुम्हाला ठीक आहे, इमेजेस, बटन, ड्रॉप डाऊन मेनू हे सगळे बनवायचे, पण त्यासाठी आधी हे डॉक्युमेंट तयार झालं पाहिजे. ठीक आहे, मग ते तयार करणारं कोण आहे, तो आहे बिझनेस अनालिस्ट. अनालिसिस मध्ये पण बिझनेस अनालिस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग बोथ BRS. ठीक आहे, म्हणजे हाय लेवल डॉक्युमेंटेशन प्लस SRS म्हणजेच काय, लो लेवल डॉक्युमेंटेशन. हे दोन्ही डॉक्युमेंट बनवायचं काम कोणाचं आहे, तर ते बिझनेस अनालिस्टचं काम आहे. आणि हे पुढं मग जी टीम आहे त्याच्यावरती वर्किंग करणारी, त्या सगळ्यांना काय करायचं, सेंड करायचं. म्हणजे आपण काम कसं करतो ऍक्च्युली, की जे डॉक्युमेंटेशन दिलंय त्यानुसारच काम करतो आपण, पण मनाने काहीच करत नाही. मनाने म्हणजे मनात काही करू पण शिकत नाही. त्यांची जी रिक्वायरमेंट आहे तेवढंच काम करायचं बस, त्याच्यावर काही काम करायचं नाही. ह्या 2 स्टेप झाल्यात, अजून 4 स्टेप बाकी आहेत. म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट घेण्यापासून त्याचं डिझायनिंग, डेव्हलपमेंट, त्याची टेस्टिंग, त्यानंतर डिलिव्हर करणं, मार्केटमध्ये आणणं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते सगळं जे IT कंपन्या वगैरे सगळं एम्प्लॉईला सगळं पेमेंट वगैरे हे क्लायंटमुळेच पॉसिबल आहे, किंवा कंपनी पण क्लायंटमुळेच उभी राहते. सगळ्यांनी ठीक आहे, मला फीडबॅक द्या की कुणाला इश्यू वाटतोय, की लेक्चर फास्ट होत आहे, स्लो होत आहे, कोणता इश्यू. सुमती सर, ते हाय लेवल मध्ये 2 पॉइंट्स होते, समजा लॉग इन आणि साइन अपचे, आणि जे लो लेवल आहे त्याच्यामध्ये जास्त पॉइंट असून त्याला लो लेवल कसं काय म्हटलं जातं. लो लेवल म्हणजे डीप मध्ये, हाय. हा, समजा हाय लेवल आहे, वरवरचं आपण जसं हाय लेवलचं म्हणजे एक म्हणायला गेलं हाय लेवल, आणि लो लेवल ज्यालाच आपण डीप.
ठीक आहे, हाय लेवल आणि लो लेवल. लो म्हणजे समजा आपण जसं मराठीमध्ये म्हणतो की एकदम बुडाच्या तळाशी. तो मग डीपली जर गेलो तर सगळ्या गोष्टी आपल्याला त्या करून द्यायच्या त्या क्लायंटला. ठीक आहे. हो. तुम्ही मला सजेशन देऊ शकता की तुम्हाला कसं फास्ट वाटतंय, स्लो वाटतंय, सांगू शकतो. ओके. ओके वाटतं सगळ्यांना सांगा. एकदम ओके. सगळ्यांना कळतंय? हो सर. हो सर सगळं. आणि बोललं तर टिकतं माणूस. आयटी मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट ना, म्हणजे ठीक आहे आता काय असं पहिलं लेक्चर वगैरे सगळ्यांनी फक्त बोलायचं, म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन होईल. तुम्हाला कोणताही डाऊट असेल बिंदास विचारा. आज नाही वाटलं डाऊट, उद्या जरी आला ना तरी आपण सॉल्व्ह करू, म्हणजे तो करण्याचा प्रयत्न करू. सगळे जॉईन झालेत ना, तर कोणी बाकी? ठीक आहे, चौघं बाकी आहेत अजून. ठीक आहे, फक्त एक 5 मिनिट आधी जॉईन करत जा सगळे. 8ला 5 कमी असताना ना, ओके सर. किंवा मी एक परमनंट लिंक करून ठेवतो, ज्याच्यामुळे 5 मिनिट आधी जॉईन झाले का सगळ्यांचं एकदा सुरू करता येतं लेक्चर मग 8ला. आणि अजून एक सजेशन की नोट्स बनवा स्वतःच्या. नोट्स मी प्रोव्हाइड करतो. स्टार्टिंगला नोट्स लगेच देणार नाही मी. तुमच्या नोट्स असू द्या. ठीक आहे, म्हणजे फ्लो तयार होतो. हा बोला ना सर. आफ्टर लेक्चर समजा काही क्वेरी जर असेल तर ग्रुपवर डिस्कस केलं चालेल ना? चालेल ना, काय अडचण नाही. ठीक. ग्रुपवर उलट चांगलं, म्हणजे ग्रुपमध्ये सगळ्यांना कळेल की कुणाचं काय. कधी कधी कसं होतं, इश्यू तू विचारला बाकीचं पण क्लॅरिफिकेशन होतं, दुसऱ्याला तोच सेम जर इश्यू असेल त्याचं पण सॉल्व्ह होऊन जातो. तुम्हाला जे डाऊट वाटतात ना ते बिंदास विचारा. जर तुम्हाला वाटत असेल की मी ग्रुपवर कसं विचारू, काय किंवा आता कसं विचारू, मेसेज करू शकतात. ठीक आहे, काही असू द्या डाऊट, नो मॅटर. कारण आपल्याला काय मेन काय की जॉब घेणं आयटी मध्ये ते मॅटर करतंय. बाकी मग कोण नाव ठेवतंय किंवा ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ग्रुप बनवू, एक 3-4 दिवस, एक आठवडा जाऊ द्या. ग्रुप म्हणजे की तुम्ही फक्त तुमची इंग्लिशची प्रॅक्टिस, ज्यांना कोणाला अडचण वाटते ना तर त्यांनी मला सांगा किंवा ग्रुपवरती सांगा मला, मग त्याप्रमाणे एक तो ग्रुप बनेल ज्याच्यामध्ये इंग्लिशचं डिस्कशन होईल, ज्याच्यामुळे तुमची इंग्लिशची जी भीती ती पण निघून जाईल. इंग्लिशसाठी ग्रामरची जास्त गरज लागत नाही. इंग्लिशमध्ये फक्त बोलणं ते गरजेचं आहे. टंग ट्विस्ट ज्याला म्हणतो ते खूप गरजेचं आहे. आणि थोडंसं शब्द वगैरे पाठ असले पाहिजे. इंग्लिश फक्त बोलणं नाही, ते इंग्लिश काय लँग्वेज नाहीये. ठीक आहे, फक्त एक मीडिएटर म्हणून काम करते ती. तो आयटी मध्ये फक्त स्टार्टिंगला आधी आपल्याला म्हणजे एंटर करण्यासाठी इंग्लिश लागते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये 70% टेक्निकल वर्ड असतील, 30% तुमची रेग्युलर इंग्लिश असेल. जे आपण शिकणार आहेत आता टेक्निकल वर्ड पण शिकणार आहेत. तो टेक्निकल वर्ड म्हणजे जसं की आता आपण SRS BRS डॉक्युमेंट तसं नाव घेतलं समजा, थोडक्यात ते आपल्या इंटरव्ह्यू देताना ते आले पाहिजे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये, ज्याच्यामुळे इंग्लिश ऑटोमॅटिक आपल्याला ती सूट वाटायला लागते.